नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरामध्ये जागा गेलेल्या चिंचपाडी वासी असलेल्या विजय केणी यांनी आपल्या घरगुती गणेश उत्सवात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा उभारला आहे. अशा विमानतळाच्या लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणाकरिता प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या लढ्याला आलेल्या यथोचित यशाचे चित्र आपल्या गणपती देखाव्यातून उभारत स्थलांतरित झालेल्या चिंचपाडा वासियांची ओळख तशीच राहावी याकरिता पुष्पक नोड ऐवजी चिंचपाडाच राहावे अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी कोमल डांगे हिने. दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचं स्वागत आहे. ऐकून थोडं वेगळं वाटतंय ना? वाटेलच. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की विविध ठिकाणी लोकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येकाने काही ना काही वेगळी अशी आरास केलेली आहे. पण आपण बघतोय की करंजाडेमधील जे भूमिपुत्र आहेत विजय केणी यांच्या घरी मात्र वेगळी आरास आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं म्हणून गेली 2.5 वर्ष एक लढा सुरू झाला आणि या लढ्यामध्ये सर्व भूमिपुत्र, मग केवळ भूमिपुत्रच नव्हे तर त्यांच्या सर्व महिला देखील या लढ्यामध्ये सामील झाल्या आणि त्यामुळे राज्य सरकारने हा ठराव पास केला आणि केंद्रात सुद्धा आता हा ठराव मांडण्यात आलेला आहे. आपण जसं की पाहतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ह्या सगळ्या भूमिपुत्रांच्या एकजुटीमुळे आणि भूमिपुत्रांनी केलेल्या लढ्यामुळे ते नाव देण्यात आले आणि हा नक्कीच भूमिपुत्रांचा लढा यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचाच देखावा आज इथे उभारण्यात आलेला आहे. जसं की तुम्ही माझ्या मागे सुरुवातीला पाहू शकता, अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पाचा अतिशय सुंदर अशी आरास इथे या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाचा जो मुकुट आहे तो प्रकर्षणाने फार वेगळा दिसतोय आणि त्याचबरोबर बाजूला छोटी एक लहान मूर्ती आहे आणि अजून प्रसाद वगैरे नैवेद्य इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि जर आपण जसं की तुम्हाला मघाशीच म्हटलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी जो लढा होता तो खरं इथल्या भूमिपुत्रांनी आणि प्रकल्पग्रस्तांनी दिला होता आणि त्याचंच आरास इथे आज करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असं नाव इथे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या मागेच विमान देखील उडताना दिसतंय आणि त्याचबरोबर भूमिपुत्रांसाठी जे लढले ते नेते म्हणजे दिबा पाटील यांचा इथे पुतळा उभारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील इथे पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर भूमिपुत्रांनी जेव्हा हा लढा दिला तेव्हा फक्त भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी होत्या त्या सुद्धा या लढ्यामध्ये गेल्या. म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव मिळावं म्हणून अनेक भूमिपुत्र होते, त्यांच्या जमिनी तिथल्या गेल्या, त्यामुळे त्यांचं वस्तीकरण दुसरीकडे करण्यात आलं. जसं की पाहू शकता चिंचपाडा गावाची जी प्रतिकृती आहे हुबेहूब प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे. चिंचपाडा गाव हे नव्याने वसवण्यात आलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता चिंचपाडा गावातील जे कालभैरव मंदिर आहे ते देखील हुबेहूब तसं बनवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर चिंचपाडा गावातील नागरी आरोग्य केंद्र असेल किंवा चिंचपाडा गावातील शाळा तुम्ही पाहू शकता की चिंचपाडा गावातील शाळा म्हणजे एकंदरीतच काय तर चिंचपाडा गावातील तलाव असो किंवा असे अनेक काही गोष्टी आहेत. चिंचपाडा गावाची हुबेहूब प्रतिकृती इथे बनवण्यात आली. परंतु या गावाला पुष्पक नोड असं नाव देण्यात आलं. पण इथल्या ग्रामस्थांची आणि भूमिपुत्रांची अशी अजून एक मागणी होती की चिंचपाडा हे जर नाव देण्यात आलं म्हणजे आमच्या गावाचं नाव आहे तर ते आमच्या गावाचं नाव आणि आमच्या गावाची ओळख ही कुठेही पुसली जाऊ नये आणि ते नाव तसंच राहावं म्हणून चिंचपाडा नाव हेच या गावाचं नाव राहिलं पाहिजे. पुष्पक नोड न राहता चिंचपाडा नाव राहिलं पाहिजे अशी मागणी इथले प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र करतात. तर एकंदरीतच माझ्या सोबत आता संपूर्ण केणी कुटुंबी आहे. आपण त्यांच्यासोबतच संवाद साधणार आहोत. सर, तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी तुम्ही त्या लढ्यामध्ये सहभागी झाला होता? 3 वेळा आम्ही मोर्चामध्ये गेलो होतो त्याच्यासाठी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत पण मिटिंगला आम्ही एक वेळेला गेलो होतो काकाच्या सोबत. त्यावेळेस भूमिपुत्रांना भरपूर असा उठाव करायला लागला. त्याच्यामुळं जो अगोदरचा सरकार होता त्याच्यामुळे तो थोडासा नरमला आणि त्याच्यामुळं नंतरच्या सरकारच्या वेळेस त्यांनी मान्यता दिली या गोष्टीला. आणि आता मागच्या बाईट्समध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवलेला आहे.
नक्कीच. मग या भावना कशा आहेत? म्हणजे आपण आता बघतो की इथे पण अनेक महिला वर्ग आहे, तुमचं कुटुंबीय सगळं इथे उपस्थित आहे, पण जेव्हा सगळा महिला वर्ग देखील या लढ्यामध्ये सामील झाला होता आणि आता कुठेतरी ज्यांनी आपल्यासाठी लढा दिला, ज्यांनी आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी जे लढले ते दिबा पाटील, त्यांचं नाव आता कुठेतरी विमानतळाला मिळतं, तर आता भावना कशा? नक्कीच भावना माझीच नाही तर आमच्या तमाम नवी मुंबई येथील भूमिपुत्रांची भावना की भूतो न भविष्यतो आमच्यासाठी ज्या माणसांनी, ज्या नेत्यांनी, ज्या बलिदान दिला, ज्या हुतात्म्यांनी, त्याही कुठेतरी जो रक्त सांडला होता ज्या लढ्यासाठी, तो त्यांचं रक्त कुठे वाया नाही गेला याचा आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. इथे कोणी आगरी नाही, कोणी कराड नाही, कोणी कोळी नाही आहे. इथं सर्वांनी भूमिपुत्र म्हणून या लढ्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्याच्यामध्ये इथले स्थानिक जे पुढारी आहेत त्याही पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्याच्यामुळं भविष्यामध्ये ज्या आमची येणारी भविष्यातली पिढी आहे त्यांना स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब कोण होते हे त्यांच्या आयुष्यात लक्षात राहील. त्याचबरोबर आपण पाहिलं की आता संपूर्ण केने कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. त्याचबरोबर दिबा पाटील यांच्या नावासाठी जो लढा झाला होता त्यामध्ये तरुण पिढी देखील किंवा युवा वर्ग असेल ते देखील याच्यामध्ये सामील झाले होते. त्यातीलच आपण केनी कुटुंबियातील एक सदस्य आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल, तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये सामील झाला होतात का? कारण की अनेक तरुण वर्ग मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळाला होता तिकडे. मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी हा लढा चालू होता आमच्या सिडकोवरती, त्यामुळे मी पहिल्यांदा आभार मानून ते आमचे पनवेलचे आमदार आणि उरणचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी याही सुद्धा चांगला पाठपुरावा करून जे नाव मिळालं आहे ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, त्यांचासुद्धा मीच आभार मानेन. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचासुद्धा आभार मानेन. फक्त आता राहिली ते गोष्ट म्हणजे केंद्र सरकारकडे आता एक प्रस्ताव राहिला आहे, तो का तिकडनं नाव पडेल तेव्हा नक्की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळेल. त्याचबरोबर आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पा विराजमान होऊन 3 दिवस पूर्ण झालेत. एकंदरीतच तुम्ही सर्व केनी कुटुंबीय कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करता? आमचं वर्षात एक 5 दिवस आम्ही एकत्र येतो, म्हणजे एक सण असल्यावर जी मजा असते ते एकत्र ती कुठेच मजा नाही अशी मिळू शकत. कुठे गेलं तरी फिरायला बोला कुठेतरी जी मजा असते ती आमची ती वेगळीच असते आमच्या कुटुंबाची. त्यामुळे आम्ही दरवर्षी एकत्र असतो 5 दिवस गणेशोत्सवामध्ये, त्यामुळे खूप आनंदित असतो आम्ही 5 दिवस. नक्कीच तुम्ही पाहताय. आणि या लढ्यामध्ये आता आपण ज्यांच्या घरी आलेलो आहोत, विजय केणी, ज्यांनी केवळ म्हणजे हे तुम्ही जे माझ्या मागे पाहताय की जे आरास किंवा दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टचं जे त्यांनी डेकोरेशन इथे बनवलेलं आहे ते केवळ त्यांनी 2 दिवसामध्ये बनवलेलं आहे की नक्कीच आपला भूमिपुत्र असेल आणि भूमिपुत्रांनी जो लढा दिला आणि ह्यातूनच जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं, ती भावना आणि तो जो विचार आहे तो सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी अशी ही संकल्पना इथे मांडलेली आहे. आणि आपण आता विजय केणी यांच्यासोबतच संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल, सर्वप्रथम तुम्ही जे अतिशय सुंदर अशी इथे आरास केलेली आहे आणि जो आपल्या भूमिपुत्रांचा महत्त्वाचा मुद्दा होता तो तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर काय सांगाल एकंदरीतच या डेकोरेशन विषयी? हा डेकोरेशन बनवायचं एकच कारण आहे की मागील कोरोनामध्ये 2-3 वर्ष आपले 2 वर्ष अशी निघून गेली की दिबा पाटलांचं नाव सरांचं विमानतळाला द्यायला पाहिजे, तर ते काही 2 वर्ष मला दाखवता आलं नाही. तर माझी कशी भूमिका होती, माझे काका विठ्ठल जाऊ केणी ते आता सध्या नाहीत आमच्यामध्ये, ते सर्वोच्च कुठल्याही लढ्यामध्ये सामील असायचे. तर त्यांची एक इच्छा होती की कोणता तरी काहीतरी उद्दिष्ट करून दाखवता येईल आपल्याला असं. तर 2 वर्ष निघून गेलं कोरोनाच्यामुळे. तर मला आता एक दाखवायचं होतं की दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव तर पडलेलंच आहे, व त्याच ठिकाणी बाजूला आमचं चिंचपाडा गावची वस्ती ती आम्हाला पुनर्वसन केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये आमचं कागदोपत्री नाव नाही. तर R1, R2, R3 ही आम्हाला फक्त एक वसाहत बसवून दिली, पण त्याच्यामध्ये आमचं चिंचपाडा गाव हा नाव मुळीतच नाव पडला नव्हता. तर मला हे दाखवून द्यायचं होतं की आमचे जे गाव आहे त्याला प्रॉपर चिंचपाडा नाव हा पडले पाहिजे, हे मला दाखवायचं होतं, म्हणून मी ही वस्ती निर्माण केली. त्याचबरोबर हे जे इथे डेकोरेशन उभारलेलं आहे ते नक्कीच म्हणजे दिसतानाच ते असं वाटतंय की त्याला बराच वेळ गेला असेल, परंतु तुम्ही हे 2 दिवसांमध्ये केलं, तर त्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला कोणी कोणी मदत केली आणि कशा प्रकारे तुम्ही साकारलं अवघ्या 2 दिवसांमध्ये? प्रथम म्हणजे प्रशांत भोईर, तो मला म्हटलं की मी त्याला बोललेलो की 2 दिवसात मला असं करायचं आहे, तो तर शक्य नाही, तू करू शकतोस पण या 2 दिवसात शक्य नाही. तर माझे भरपूर मित्र आहेत का ते मला सहकार्य करतात, आहेत माझे बंटीवर बबली, माझे ग्रुप सहकारी, माझे भाऊ,
जे आता बोलत होते आता आहेत विनोद किन वगैरे सर्व माझे भाऊ वगैरे आणि माझं कुटुंब एकत्र येऊन आणि आमचे लहानशी किलबिल आहे त्यांनी पण मला खूप मदत केली त्या मंदिर नावं लिहिण्यापासून किंवा इमारतींना पेंटिंग करण्यासाठी फुल अशी मदत केली आणि तो एन्जॉयमेंट आम्ही खूप एक जोराने केला आणि एक मला असं वाटलं छान सगळं काहीतरी दाखवायचं आहे त्याच्यामध्ये मी शाळा मंदिरं आणि आमची एक शिडकोकडे एक मागणी होती की आमचं मंदिर आहे देवाचं ते आम्हाला मिळालं नाही तर तेही आम्ही शिडकोकडे मागणी केलेली आहे आणि आमचं त्यासाठी पण लढाई चालू आहे तर त्यासाठी मी हे उभं दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर गणेशोत्सव सुद्धा आहे आणि आपण पाहतोय की बाप्पाची अगदी सुरेख अशी मूर्ती आहे आणि गणपती म्हटलं की सगळं कुटुंबीय एकत्र येतं आणि मग तुम्ही सगळे केणी कुटुंबीय गणपती उत्सव कसा साजरा करताय? आम्ही भरपूर जोमाने आणि मस्तपैकी एक कुटुंबाने साजरा करतो फक्त एकच आमच्या आता काका नाहीत त्यांच्यामुळं थोडी आमची एक नर्वसपणा निर्माण होतो पण तरी पण आम्ही तो दुःख थोडासा साईडला करून एकत्र येण्याचा प्रयत्न करून आम्ही करतो फक्त एक काकांची आम्हाला कमी भासतो कारण त्यांची जी कमी आम्हाला आमच्या जन्म मरणापर्यंत ती राहणार आहे कारण का ते जे आम्हाला प्रमोट करायचे आज जे काही मी करतोय ते त्यांच्यामुळंच कारण का त्यांनी मला जे प्रमोट केलेलं आहे आत्तापर्यंत ते ह्याच कारणामुळे नक्कीच आपण पाहिलं की विजय केणी यांच्या घरचा हा बाप्पा होता आणि त्याचबरोबर त्यांनी केलेली ही सुंदर असं आरास होती की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव यांची पाटी त्यांनी अगोदरच लावलेली आहे. नवी मुंबईचं हे विमानतळ होईल तेव्हा होईल पण आता तत्पूर्वी आपण सगळेजण या विमानतळाची सफर करूयात.